आता शिक्षकांनी जर खोटी माहिती दिली तर त्यांची खैर नाही, कारण ग्रामविकास विभागानं त्या संदर्भात कडक निर्देश दिलेत. दिव्यांग आणि गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देऊन अनेक शिक्षक बदली टाळतात. अशा झेडपी शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तर याबाबत शिक्षकांवर सरसकट निलंबन न करता योग्य चौकशी करूनच कारवाई करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. एखादा शिक्षक खोटं प्रमाणपत्र दाखल करून जर असं काही करत असेल तर त्याच्यावर जरूर कारवाई व्हावी, परंतु सरसकट सर्वच शिक्षक खोटे आहेत आणि ते अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी खोट्या करतात असं समजून फौजदारी कारवाई करू पाहणाऱ्या शासनाचे डोके ठिकाणावर आहे काय असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षात बदलीसाठी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र सादर करून अनेक शिक्षकांनी बदल्या टाळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळेच आता कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.